गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या। रायगडचे पालकमंत्रीपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले होते, तर नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं। मात्र या दोनही ठिकाणी पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे नेते इच्छुक होते। नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरतशेठ गोगावले हे इच्छुक होते। मात्र पालकमंत्रीपद न मिळाल्याने भरतशेठ गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती। भरतशेठ गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा होती, मात्र त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही। त्यांच्या ऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं। यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती। त्यानंतर महायुती सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली। अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अडीच वर्षांचा काळ ठरवण्याची शक्यता आहे। पहिले 2.5 वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या 2.5 वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे। पहिले 2.5 वर्ष आदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या 2.5 वर्षात पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता समोर येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे। यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही रायगडचं पालकमंत्रीपद मिळू शकतं। पहिले 2.5 वर्ष आदिती तटकरे तर दुसरं 2.5 वर्ष भरतशेठ गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।